अखेर उद्धव ठाकरेंनी डाव टाकला. 10,000 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. बडा नेता ठाकरेंच्या गळाला. 10,000 कार्यकर्त्यांचा झालाय जाहीर प्रवेश. शिंदेगड भाजपासहित अनेक छोट्या मोठ्या पक्षांना दिलाय मोठा दणका. उद्धव ठाकरेंनी हा नेता आपल्या गळाला लावला. नेमकं काय झालंय, राज्याच्या राजकारणात कसा बदल झालेला आहे आणि एक मोठी राजकीय घडामोड कशी घडली असून ठाकरेंच्या उपस्थितीत कसा पक्षप्रवेश सोहळा झाला, कोणता तो नेता आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. जो काही पक्षप्रवेश सोहळा झाला याची संपूर्ण बातमी आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा. जो काही शिवसेनेचा मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा झाला, या सोहळ्याची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा सुरू असून शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी आमदार, तब्बल 5 पंचायत समितीचे माजी सदस्य, 2 सभापती, 10 सरपंच, 5 उपसरपंच अशा हजारो कार्यकर्त्यांनी यांच्यासहित 10,000 कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश सोहळा केला. या भव्य सोहळ्यात तब्बल 10,000 कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विविध जिल्ह्यातील 5 पंचायत समिती, अनेक माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, युवा सेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्ते तसेच भाजपाचे जे काही युवा मोर्चाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी अशा अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी माजी आमदारांनी सुद्धा जाहीर पक्षप्रवेश सोहळा जो काही साजरा केला, त्यामुळे सगळीकडेच शिवसैनिकांनी गुलाल उधळला. त्यामुळे आगामी ज्या काही निवडणुका 2 ते 3 वर्षांनी येतील त्यामध्ये ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. मातोश्रीवर यावेळी जल्लोषाचे वातावरण होते. माजी आमदार असलेले सुनील अण्णा पगारे यांनी सुद्धा यावेळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर ज्या काही रांगा कार्यकर्त्यांच्या लागल्या होत्या, भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, जय भवानी, जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. हजारो कार्यकर्ते बस, कार आणि खाजगी वाहनामधून मुंबईत दाखल झाले होते. शिवसैनिकांनी गुलाल उधळत, फटाके फोडत हा पक्षप्रवेश सोहळा साजरा केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी वातावरण अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे असं म्हणत शिंदे गटावर टीका केली. सुनील अण्णा यावेळी यांनी मोठा निर्णय घेतला. राजकीय वर्तुळात एक विशेष चर्चेत असलेले नाव म्हणजे माजी आमदार सुनील अण्णा. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ता आहोत. काही वर्षापूर्वी आमची वाट जरी दुसरीकडे गेली असली तरी ठाकरे आणि मातोश्री यांच्याबद्दल आमच्या मनात जो काही आदर आहे तो आयुष्यभर राहील आणि वाट चुकलेलेच आम्ही पुन्हा आता मातोश्रीच्या दारी आलेलो आहोत आणि उद्धव साहेब यांचे विचार आता सगळीकडे नेणार आणि संघटना वाढवणार असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केले. राजकीय विश्लेषकांच्या मते माजी आमदार सुनील अण्णा यांच्या प्रवेशामुळे संबंधित जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 5 पंचायत समिती सभापतींचा सुद्धा प्रवेश यावेळी झाला. यावेळी उपसभापती असलेले जे काही सुनील कांबळे यांनी सुद्धा जोरदार भाषण करत उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आम्ही भगवा फडकवणार असं त्यावेळी सांगितलं. काही महिन्यापासून राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अनेक स्थानिक नेते शिंदेगड आणि भाजपावर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्याचेच पडसाद या प्रवेश सोहळ्यात पाहायला मिळाले आणि काही दिवसांनी जे काही पक्षप्रवेश सोहळे यापेक्षा मोठे होतील असं सुद्धा येथील स्थानिक नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असं आता हळूहळू सगळीकडे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनाने नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतरही ठाकरे गट सातत्याने जनतेत जात आहे आणि पक्षप्रवेश सोहळे घेत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांची ताकद अतिशय मोठ्या प्रमाणात वाढणार असून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेनेचं वैभव हे मातोश्रीचं वैभव, शिवसेनेचा भगवा झेंडा सगळीकडेच फडकेल यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना ही पैशाने आणि दबावाने संपणारी नाही, तर शिवसेना ही जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांचा विजय सगळीकडे होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये
कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.